पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात उभी फूट पडली आहे। पक्षाच्या राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी राजीनामा देत भाजपसोबत जाण्याची घोषणा केली आहे। अवघ्या 4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं। आता तसाच काहीसा प्रकार केजरीवालांच्या आपसोबत घडलाय। विशेष म्हणजे या दोन्ही पक्षफुटीत केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सक्त वसुली संचालनालयाचा समान धागा आहे। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला। त्यामुळे भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, यानंतर ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी मंत्री, नेते, आमदारांच्या मागे लागल्याचं चित्र दिसलं। शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या घरावर, कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत, भावना गवळी, यशवंत जाधव, अनिल परब, रवींद्र वायकर यांसारखे बडे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले। पैकी प्रताप सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र प्रचंड गाजलं। सरनाईक यांच्यावर 175 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होते। त्यांच्या घरावर, कार्यालयावर ईडीची छाप पडली। त्यांनी जून 2021 मध्ये ठाकरेंना पत्र लिहून आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी भाजपसोबत युती करण्याची विनंती केली होती। पुढे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 2022 मध्ये सेनेत बंड झालं। त्यावेळी ठाकरेंची साथ सोडणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये सरनाईक यांचा समावेश होता। संजय राऊत, अनिल परब यांच्यासारख्या मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता ईडी, सीबीआयच्या कारवायांचा सामना करणारे सेनेचे नेते शिंदे यांच्या सोबत गेले। ईडीच्या धाडीनंतर प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं। पक्षात फूट पडताच त्यांनी ठाकरेंची साथ सोडली। याचीच पुनरावृत्ती दिल्लीत झाली आहे। 2 एप्रिलला अरविंद केजरीवाल यांनी राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून दूर करत त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची वर्णी लावली। अशोक मित्तल यांच्यावर केजरीवालांनी विश्वास दाखवला। 2 एप्रिलला मित्तल राज्यसभेत पक्षाचे उपनेते बनले। त्यानंतर अवघ्या 13 दिवसांनी म्हणजेच 15 एप्रिलला त्यांच्या जालंधरमधील घरावर ईडीनं छापे टाकले। लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या चान्सलर असलेल्या मित्तल यांना ईडीनं रडारवर घेतलं। परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी पडल्या। जवळपास 3 दिवस छापेमारी चालली होती। 15 ते 17 एप्रिल या कालावधीत मित्तल यांच्या कार्यालयांवर, घरांवर धाडी पडल्या। धाडी संपल्यावर अवघ्या 7 दिवसात मित्तल यांनी आपली सोडचिठ्ठी दिली आहे। ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ईडीची धाड, चौकशांचा फेरा, त्यानंतर भाजपची जवळीक असा महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्लीत दिसलाय।